बातमी दिल्लीतून आहे। विरोधकांकडून धनखड यांच्या राजीनाम्यावरती प्रश्न उपस्थित केले जात असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून आता 13 तास उलटून गेले असले तरीही भारतीय जनता पक्षाकडून अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेतृत्वाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये अनेक चर्चांना पेव फुटलेला आहे। महाभियोग प्रस्ताव विरोधकांचा जगदीप धनखड यांनी स्वीकारला, त्यामुळे सरकारची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आणि त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी ही एक कुजबूज दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, 13 तास उलटून गेले राजीनामा दिल्यानंतर, पण भाजपकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही। ही शांतता डिकोड कशी करायची? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने नेमकी भूमिका कोण मांडणार, प्रतिक्रिया कोण देणार याविषयीचा निर्णय बहुतेक अजूनपर्यंत झालेला दिसत नाहीये। कारण देशभरात भारतीय जनता पक्षाकडून जो इतका मोठा पक्ष आहे त्यांच्याकडून कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही प्रवक्त्यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही की जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता या विषयावर प्रतिक्रिया नेमकेपणाने कोणी द्यायची, कोणी याबाबत व्यक्त व्हायचे, कदाचित त्याविषयीची भूमिका निश्चित न झाल्यामुळे आणि याविषयी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही अशा कदाचित सूचना असल्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर 13 तास उलटून गेले तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये किंवा कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाहीये। दुसऱ्या बाजूला एक तांत्रिक मुद्दा हा देखील आहे की उपराष्ट्रपती होत असताना राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला जातो, त्यामुळे टेक्निकली जगदीप धनखड हे भाजपचे सदस्य नाही आहेत आणि अशा प्रसंगी जेव्हा ते पार्लमेंटचा भाग आहेत त्यावेळी त्यांच्यावरती कोण व्यक्त होणार? पार्लमेंटचे संसदीय कार्यमंत्री सुद्धा टेक्निकली तसं जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर व्यक्त होऊ शकत नाहीत। अशा मुद्द्यावर कदाचित ही प्रतिक्रिया अजूनपर्यंत अडली असं वाटतं। सोमेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।